शनिवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारा दिवस होता। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्याला लिहिलेल्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर 100 कोटी पब आणि बार यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश दिलेले होते। ती एक प्रकारची खंडणीच होती। परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी चालत आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा सरकारवर दबाव बनत आहे। परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 वेळेस पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणून सरकारची पाठराखण केलेली आहे। नेमकं आपल्या राज्यातील तरुणांना, आपल्यासोबत काही पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत, हे संपूर्ण प्रकरण ते कोणत्या दृष्टीने बघत आहेत आणि एक कॉमन एक सुशिक्षित वर्गाची व या महाराष्ट्रातल्या जनतेचा काय व्ह्यू पॉईंट आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपाबद्दल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। पाहत राहा यंगिस्तान न्यूज। आपण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की नेमकं प्रकरणाबद्दल त्यांना काय वाटते। तर तुम्हाला काय वाटते की गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत त्या आरोपांमुळे त्यांनी राजीनामा द्यावा का? नाही, नैतिकदृष्ट्या तर म्हणजे राजीनाम्यापुरते प्रकरण थांबवणे असं प्रामाणिकपणानं वाटतं। त्याच्या पुढेही जाऊन चौकशी व्हायला हवी, कारण की आपण जर बघितलं, जेव्हा आरोप स्वतःवर यायला लागले, गुन्ह्यामध्ये माझं नाव यायला लागलं, तेव्हा ह्या 4-5 जणांनी मिळून वेगवेगळं होण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग ते परमवीर सिंग असो, गृहमंत्री असो किंवा वजे असो किंवा इतर अधिकारी असो, यांना वचक नावाची गोष्ट राहिलेली दिसत नाही या प्रकरणातून। आता परमवीर सिंग यांनी पण हात काढून घेतला आहे की गृहमंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी केलं। गृहमंत्री पण असं म्हणतायत की परमवीर सिंगांचं वजेंच्या त्या प्रकरणामध्ये नाव येत होतं म्हणून त्यांनी असं केलं। पण एक गोष्ट जर आपण बघितलं तर विधानसभेमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख असं म्हणाले होते मुख्यमंत्र्यांना उद्देशून किंवा विरोधी पक्षांना उद्देशून, फडणवीसांना उद्देशून, की तुमच्या अर्नबला यांनी आत टाकलं म्हणून तुम्ही असं करताय का? म्हणजे गृहमंत्री जे म्हणतायत ना की मला या प्रकरणाबद्दल माहीत नाही, मग वजेंचं पुन्हा 16 वर्षाच्या नंतर मुंबई पोलिसांमध्ये येण्याच्या नंतर मोठ्या मोठ्या TRP स्कॅम केस, अर्नबला अटक करणं, नंतर ह्या जे केसेस आहेत बदल्यांचा फ्रॉड, ह्या पण गोष्टी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परमवीर सिंग यांनी पत्र लिहिलं आहे ना मुख्यमंत्र्यांना उद्देशून, त्यामध्ये हे लिहिलं आहे परमवीर सिंग यांनी। आता परमवीर सिंग यांना कोणाचा हाते काय एक वेगळा मुद्दा आहे, पण परमवीर सिंग यांनी असं मेन्शन केलं आहे की मी मुख्यमंत्र्यांना, त्यानंतर शरद पवारांना याची कल्पना होती की असं चालतंय म्हणून। आता संबंधित अधिकारी, मुंबईचा पोलीस आयुक्त एवढं मोठं पाऊल तर नाही उचलू शकत की गृहमंत्र्यांना माहिती नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, असं करणार नाही। त्यामुळे राजीनाम्यापुरता हा प्रश्न थांबून चालणार नाही। हे जे आता सगळे पाय काढून घेतात या प्रकरणातून, याची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे राजकीय बाजू वेगळी आहे, राष्ट्रपती राजवट लागावी न लागावी, पण याच्या डीपमध्ये काही टेक्निकल गोष्टी अशा आहेत ना की त्या नकळत होऊन गेलेल्या आहेत। राजीनाम्याच्या पुढं जात आहे प्रकरण। मी पुढे वळतो। एक IPS अधिकारी, एक माजी पोलीस आयुक्त मुंबईचा, जो की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो आणि ती बदली झाल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा हा प्रश्न उत्पन्न केला आहे की ते पदावर असताना त्यांनी कंप्लेंट का केली नव्हती किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नव्हतं। तू काय म्हणशील की त्यांच्यावर काय दबाव असतील किंवा त्यांनी का केलं नसेल, तुला काय वाटतं? आता हे जे सेन्सस राहतो ब्युरोक्रेसीचा, हे आणि पॉलिटिक्सचा, हा एकमेकांशी एवढा जुडलेला आहे, हे जाळं आतमध्ये सर्वांनाच माहीत राहतं। मग तो सरकारमध्ये सत्तेत कोण राहतं, आपण बघतो की जेव्हा सरकार बदलते तेव्हा ब्युरोक्रेसीमधले नेत्यांच्या बदल्या होतात। तर हे सेन्सस खूप जुनं आहे, आता एक अडकतं आहे त्या मॅटरमध्ये, ते एक सर्वांचं नाव समोर येतं। मला असं वाटतं की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। पॉलिटिकलच्या पलीकडे आपण जर बघितलं की हे ज्या गोष्टी होत आहेत, भ्रष्टाचार होतो आहे, आपल्याला आत्तापर्यंत उघडकीस आलं नव्हतं, पण आत्ता नेमकं ते उघडकीस आलं आहे। आणखी जर सखोल तपास केला तर आपल्यासमोर आणखी येईल की आपल्या सरकारमध्ये आणखी किती खाते आहेत। फक्त गृह खातं असं एकमेव खातं नसेल की ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो, अनेक खाते ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे। आणि राहिला प्रश्न की राजीनामा द्यायचा, तर मला असं वाटतं की जर राजीनामा देऊ किंवा नाही देऊ, पण राजीनामा दिल्यानंतर मीडिया शांत बसून देईल। त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणामध्ये जसं झालं की संजय राठोडांचा राजीनामा घेतला, आता त्यांच्यावर FIR झाला की नाही हे सुद्धा मीडिया दाखवत नाही आहे। त्यांनी अबॅटमेंट ऑफ सुसाईडचा गुन्हा दाखल केला की नाही हे पण माहीत नाही। तो प्रकरण तसं जमलं, पण तसं या प्रकरणात होऊ नये, कारण की हे प्रकरण गृह खात्याचं खूप महत्त्वाचं खातं आहे। आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना गृहमंत्री, आपण जर लॉ अँड ऑर्डर ज्यांना मेंटेन करायचं असतं तेच अशी करतील
तर बाकी लोकांपासून आपण काय अपेक्षा करणार? तर एखाद्या सुप्रीम कोर्टच्या रिटायर्ड जजच्या अंडर एखादी कमिटी बसायला हवी आणि याची सखोल चौकशी व्हायला हवी असं मला वाटतं. ज्युलिओ रुबेरो एक जे माजी IPS आहेत, ज्यांचं वय आता 92 वर्ष आहे, त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं शरद पवार यांनी मागणी केलेली आहे. नेमकं तरुणांना काय वाटते की काय त्यांच्याकडूनच ती चौकशी झाली पाहिजे या दुसरा कोणता? तुला काय वाटते की ही चौकशी कोणाकडून झाली पाहिजे किंवा कशी झाली पाहिजे? मुळात शरद पवार साहेब जसं म्हणतात की एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही चौकशी झाली पाहिजे, ते खरं आहे. पण त्याच्या आधी जर चौकशी निष्पक्ष करायची असेल तर मुळात गृहमंत्र्यांचा राजीनामा येणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला असं काय झालं आहे की आपण कुठलीही गोष्ट, कुठलेही आरोप लागले, कुठलेही घोटाळे झाले की त्याला एका राजकीय दृष्टीतून बघतो आहे. म्हणजे आपण जेव्हा मीडियामध्ये जातो किंवा बाहेर आम जनतेमध्ये जातो तेव्हा असं दिसतं की एकतर भाजपा किंवा विरोधी पक्षाला समर्थन करणारा एक गट आहे आणि महाविकास आघाडीला समर्थन करणारा काही गट आहे. पण या दोन्हींना सोडून एक जनतेचा एक बाजू असते. जनतेला सरकार म्हणजे जबाबदेही सरकारची जनतेकडे आहे आणि जनतेकडे जर त्यांना काही करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून स्टँड घेऊन जनतेला काहीतरी संबोधित केलं पाहिजे. आणि या संपूर्ण प्रकरणावर जे मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मौन पाळलं आहे ते खरं म्हणजे मला बुचकळ्यात टाकणार आहे. कारण एवढे आपले धडाडीचे मुख्यमंत्री आहेत, एवढे कोरोनाच्या काळात पुढे येऊन जनतेला आधार देणारे मुख्यमंत्री आहेत आणि ते जनतेला काहीच बोलत नाही आहेत. आणि आपणच एकमेकांवर म्हणजे विरोधकांचं समर्थन करणारी जनता एकीकडे आहे आणि महाविकास आघाडीचं समर्थन करणारी. आपलं काय, सामान्य जनतेचं काय, त्यांना उत्तर कोण देणार या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नाही मिळालं. तुला वाटते का खरंच मुख्यमंत्र्याच्या हातात आहे त्यांचा राजीनामा घेणं? मुख्यमंत्र्याच्या हातात नसेल तर मग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण मुख्यमंत्री काय कामाचे आहेत मग? कारण का 3 पक्षाचं सरकार आहे आणि ज्या शरद पवार साहेब असतील, तिकडं काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात असतील, ज्या पक्षाच्या मंत्र्याची त्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही जे बोलताय हे पक्षांचं बोलताय, पण मी सरकारचं बोलतोय की सरकारचे प्रमुख मुख्यमंत्रीच असतात आणि मुख्यमंत्र्यांनी का घेऊ नये राजीनामा? निदान त्यांनी एखादं स्टेटमेंट तरी दिलं पाहिजे की याची बाबा चौकशी करू आम्ही. ते इतके शांत बसलेत की मला कधी कधी मनमोहन सिंगांची आठवण यायला लागली. परंतु पवार साहेबांनी तर मुख्यमंत्र्यांना जबाबदारी दिली की त्यांना जर वाटत असेल तर ते राजीनामा घेऊ शकतात. हो, मग घ्यायला पाहिजे राजीनामा आणि त्याची चौकशी. जर त्यांनी काही केलंच नसेल तर घाबरायची काय गरज आहे? परत त्यांना सन्मानाने गृहमंत्री बनवा किंवा मुख्यमंत्री बनवा, काही फरक पडत नाही. पण जनतेसमोर तुम्ही निदान एक निष्पक्ष चौकशी तरी करा, तेवढं तरी आपण डिझर्व करतो. चौकशीबद्दल बोललं तर राज ठाकरे यांनी नॅशनल लेवलच्या एखाद्या कमिटीकडून म्हणजे नॅशनल लेवलच्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्याकडून चौकशी करण्याचे मागितले. काय तुम्हाला काय वाटते की ही चौकशी SIT, CID महाराष्ट्रातल्या चौकशी यंत्रणेकडे राहिली पाहिजे की केंद्राकडे? नेनायनं सांगितलं की वझे यांनी हे जे केलं ना हे कांड अँटिलियासमोर जी गाडी उभी करून, त्यामध्ये 2 कारणं दिलेत त्यांनी. म्हणजे अजून अधिकृतपणे सांगितलं नाही, पण पहिलं म्हणजे की हे त्यांनी एक पुस्तक लिहायचं होतं त्यांना आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी एक चॅप्टर होता म्हणून हे केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एक मी अजूनही मी दमदार अधिकारी 2004च्या प्रकरणाच्या नंतर माझ्यात ताकद आहे हे दाखवण्यासाठी मी प्रकरण करणार होतो, कोणाला तरी अडकवणार होतो आणि नंतर मी हे केस सॉल्व करू शकतो असं त्यांना दाखवायचं होतं. आता राज ठाकरे असं म्हटले की हे प्रकरण काहीतरी राष्ट्रीय स्तरावरच्या यानं तपासावं, केंद्र स्तरावरच्या. माझं म्हणणं आहे गाडी ठेवणं, गाडीमध्ये स्फोटकं सापडणं हा एक प्राथमिक विषय आहे. त्या जर आपण बघितलं ना, जर याला म्हणलं की एक मोठा कट आहे किंवा दहशतवादाचा प्रकार आहे तर कुणी येऊन सौम्यपणे अशी चिठ्ठी लिहून नाही जाणार. ते उडवून देईल ना, ते द्यायचं तिथे अँटीला उडून देईल, ते गाडी ठेवून कशाला जाईल? बरोबर आहे की नाही? तर राष्ट्रीय स्तरावरचं काहीतरी करायचं त्यामुळे हे प्रकरण बाजूला ठेवा, त्याचीही चौकशी करा. पण त्याच्यानंतर हे जे महाकांड झाले ना राज्यामध्ये 100 कोटीचं, हे बघा. कारण ते प्रकरण तर गेलं NIA-कडे. आता हे जे गृहमंत्र्याचं 100 कोटीचं प्रकरण आहे ते केंद्राकडे गेलं पाहिजे की नाही असं हे प्रकरण निव्वळ गृहमंत्र्यापुरतं मर्यादित नाही आहे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. हे प्रकरण गृहमंत्र्याला अडकवून एक बळी दिला जाऊ शकतो, पण त्याच्या मागचं कोण आहे? आता जर आपण काल परवा बघितलं ना, सगळे पक्ष डिफेन्सिव्ह भूमिका घेतात, सगळे बचावाचं काम करतात आणि मुख्यमंत्री गप्प काय? तर याचा विषय असा आहे की पहिल्यापासून जर आपण बघितलं ना, मुख्यमंत्र्याची प्रेस कॉन्फरन्स चालू कधी करायची, मुख्यमंत्र्याची प्रेस कॉन्फरन्स बंद कधी करायची, हे सुद्धा दुसऱ्या पक्षाचे लोक ठरवतात. म्हणजे काही निर्णय तर असे तर MPSCचा निर्णय मुख्यमंत्र्यांना माहीत नाही की पेपर कॅन्सल होतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना की मुख्यमंत्र्यांना ते नंतर सांगावं लागतं. 6 अधिकाऱ्याच्या बदल्या गृहमंत्री करतात आणि नंतर मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की बदल्याला स्थगिती द्या. मग यांच्यातला विसंवाद वगैरे आपण बघून घेऊ शकतो की किती आहे. आणि राहिलाच विषय चौकशीचा आहे ना, तर हे प्रकरण
हे यांच्यापुरतं मर्यादित नाही, याची चौकशी व्हायलाच पाहिजे. गृहमंत्र्यापुरतंच हे प्रकरण मर्यादित नाही आहे. पोलीस कमिशनर जे आपले परमवीर सिंग आहेत त्यांनी जे पत्र लिहिलं, काही लोक त्याच्यावर शंका उपस्थित करत आहेत की त्यांनी त्याच्यावर सही केलेली नाही, परंतु त्याच पत्राच्या भरोश्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. आता तुम्हाला काय वाटते की सुप्रीम कोर्टाकडून काय भूमिका येईल आपल्या या प्रकरणामध्ये? त्यांनी सिग्नेचर केली नाही केली त्याच्यापेक्षा ते जर का स्वतः सांगताय की मीच लिहिलेलं आहे म्हणून, तर आय डोंट थिंक सो की याच्यामध्ये अजून विचार करायची गरज आहे. ते जर का ठामपणे म्हणताय की मी हे लिहिलं आहे, मी याच्याबद्दल चौकशीची माग करतो, तर त्यांनी ती नक्कीच करायला पाहिजे. नेमकं परमवीर सिंग यांचा इगो हर्ट का झाला? कारण का त्यांनी अगोदर आरोप केले नव्हते आणि गृहमंत्र्याने एका कार्यक्रमात फक्त चूक झाली असा शब्द केला, त्याच्यामुळं कदाचित हे हर्ट झालं असेल त्यांना. परमबीर सिंग काय हे पत्र लिहिलं म्हणून हिरो नाही झाले. खरं तर हे त्यांचं काम जेव्हा ते नोकरीत होते, जर ते खरंच प्रामाणिक असतील तर ते तेव्हाच त्यांनी बोलायला पाहिजे होतं. पण देर आहे दुरुस्त आहे म्हणतो ना आपण, कधी ना कधी हे बाहेर येणारच होतं. मग आता जेव्हा हे बाहेर आलं तेव्हा आपण हे का करतो की यांनी राजीनामा द्या, त्यांनी राजीनामे घ्या, सगळं घ्या, पण त्याची चौकशी करा. शेवटी तुम्ही जनतेला उत्तरदायी आहात हे विसरून का चालतं आहे? आणि एवढे मोठे महामेरू तुमचे बरेच सरकार चालवत असताना, अनुभवी लोक सरकारमध्ये असताना किंवा सरकारच्या पाठीमागे असताना हे असे प्रकरणं रोज आपण बघतोय. कधी मुलींचे बलात्कार होतात, मुलींचे खून होतात आणि त्याच्यात मंत्री असतात, कधी मंत्र्यांच्या खाजगी आयुष्यावर आरोप होतात. आणि आता हे प्रकरण की नेमकं चाललंय काय याची उत्तरच आपल्याला मिळत नाही आहेत. आणि म्हणून एक तरुण म्हणून जेव्हा मी या सरकारकडे बघतो तेव्हा एक प्रचंड निराशावाद मला या सरकारमध्ये दिसतोय. आणि मुख्यमंत्र्यांनी किमान याची जबाबदारी घेऊन याच्यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे अशी माझी एक प्रामाणिक अपेक्षा आहे. एकूणच जर सरकारचं आपण स्ट्रक्चर बघितलं, एकूणच जर कामे बघितली, जेव्हापासून सरकार आले, तुम्ही या सरकारच्या कामापासून संतुष्ट आहात का? संतुष्ट म्हणजे सरकारने ठीक बऱ्यापैकी कामं केलेली आहे कोरोना काळात वगैरे, पण हे 100 कोटी थोडं अति झालं आहे. म्हणजे सामान्य जनतेचा पैसा आहे आणि हा फक्त मुंबईमधून 100 कोटी होतो आहे. आता आपल्या औरंगाबादच्या शहरातून बी काहीतरी जात असेल 50 कोटी 20 कोटी, तर नुसत्या तिथली चौकशी होऊन थांबायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या शहरातली पण चौकशी व्हायला पाहिजे. बारकाईना पाणी व्हायला पाहिजे, तिथे काय प्रकरण असं घडतं आहे का, चालू आहे का. एकूणच जर सरकारचा काही महिन्यातला कारभार बघितला तर तो आरोपांवरच चालू झालेला आहे. कारण का एखादं कन्स्ट्रक्टिव्ह काम जे म्हणतात ते आपल्या राज्यात दिसलेलं नाही. कंगनाचं प्रकरण असेल, सुशांत सिंगचं प्रकरण असेल, अर्नबचं प्रकरण असेल, धनंजय मुंडेचं प्रकरण असेल, किंवा संजय राठोडचं प्रकरण असेल, किंवा हे 100 कोटीचं प्रकरण असेल, जिलेटिन काड्याचं प्रकरण असेल, प्रकरणावर प्रकरणं येत आहे. परंतु तुम्हाला काही कन्स्ट्रक्टिव्ह काम सांगू शकशील काय नाही. सरकारचं? राज्य सरकारनं कामं केले असतील तरी ते असं नाही आहे की सांगण्यासारखे नाही आहेत की खूपच कोरोना काळात जर वॅक्सिन जर दिल्या असतील तर प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ते दिलेले आहेत. असं काही खूप मोठं चमत्कार नाही केला आणि ते आपण वोट दिलं आहे त्यांना, मुख्यमंत्री स्वतःच्या खिशातून तर नाही दिलं. तर आणि जर सरकार चालवायचं जर झालं, त्यांना इवन ब्युरोक्रेसीवर तर त्यांचं नियंत्रण आता दिसते की नाही आहे. स्वतःच्या सरकारवर पण नियंत्रण नाही आहे. नितीन राऊत कधी म्हणतात की वीज बिल माफ होऊन जाईल, मग नंतर म्हणतात की वीज बिल माफ होणार नाही. कोणी म्हणतं परीक्षा फीज माफ होईल, मग म्हणतं परीक्षा होणार. म्हणजे यांचं एक तर काँग्रेस हे 3 सरकार, महाविकास आघाडीमध्ये विकास पण नाही आहे, यांचे एकमेकाशी सुसंवाद नाही आहेत. आता हे यांना पक्ष पण सांभाळता येत नाही, 3 पक्ष सांभाळता नाही येत आहेत. मग हे महाराष्ट्र कसा चालत? जर असंच जर करायचं असेल तर मग सरकार बरखास्त बी झालं तरी चालते, राष्ट्रपती राजवट लागली तरी चालते, कोणाला तरी बहुमत द्या, सरकार चालवत राहा. पण आता 3 पक्षाचं सरकार आहे आपल्या राज्यामध्ये. एका गृहमंत्र्याचा, कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा गेलेला आहे, एका मंत्र्यावर आरोप झालेले होते. आता 3रा मंत्री गेल्यानंतर जेव्हा राजीनामा होईल, सरकारची कमजोरी होईल, नाचक्की होईल, म्हणून सरकार भीत आहे का राजीनामा मागायला किंवा राजीनामा द्या? हे सरळ दिसतंय की त्यांची नाचक्की होणार आहे. आणि हे जे सरकारचं कारभार चालू आहे, तीन पायावर ज्यांचं जे चालू आहे ते अतिशय चुकीचं. किंवा आपण बघता की एवढे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आहेत जे विरोधी पक्षनेत्याच्या हातात जात आहेत. तुमची ब्युरोक्रेसी तुमच्या हातात नाही आहे, तुम्ही राज्य काय सांभाळणार आहेत? मुख्यमंत्र्यांना एकही डिसिजन माहिती नसतो की MPSCच्या परीक्षा कधी होणार आहेत, त्या कॅन्सल का होणार आहेत. त्यांना असं सांगावं लागतं की बाबा आठवड्यात परीक्षा होतील. म्हणजे त्यांना तारीख नाही देत आहेत, त्यांच्याकडे कमिटमेंट नाही आहे. कसलं वीज बिलाचं आपण बघतो की अधिवेशन चालू असताना ते म्हणतात की आम्ही वीज कनेक्शन कट नाही करणार, आणि अधिवेशन ज्या दिवशी संपतं त्याच दिवशी स्टेटमेंट येतं की आम्ही आजपासून कनेक्शन कट करणार. मग चाललंय काय? म्हणजे आमचं ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे का, असं कधी कधी प्रश्न पडतो मला.
एकूणच जर आपण बघितलं तर हे जे सगळे प्रकरणं चालू आहेत त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला होत असेल, कारण का 3 पक्ष सत्तेत आहेत आणि विरोधी पक्षामध्ये बी जे पी आहे. तुला काय वाटते की बी जे पीला ह्याचा पुढच्या इलेक्शनमध्ये किंवा जे काही येणारे स्थानिक इलेक्शन आहेत तिथं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकत आहे, पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पीला काय फायदा होईल? एक तर आधी म्हणजे एक गोष्ट प्रामाणिकपणानं आपण मान्य करायला पाहिजे, आपली आवड किंवा आपला वैयक्तिक आवड बाजूला ठेवून आपण जर विचार केला तर हे जे ती महाविकास आघाडी आहे ना, हे अनैतिक संबंधातून तयार झालेलं सरकार होतं. पहिली गोष्ट म्हणजे हे मान्यच करावं लागेल आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे की आता तुम्ही म्हटले का भाजपला फायदा होईल का, एखाद्याला मारून टाकल्यापेक्षा एखाद्याला थकवून टाका, त्याचा स्टॅमिना गळून जाईल आणि तो नंतर त्याचं तो काम करेल. एक गोष्ट झाली. नंतर जर यांची इतकी बदनामी होती आहे, यांनी 1.5 वर्षात कामं कमी आणि पॅचअप जास्त केलं आहे, त्यामुळे इतकं गोष्ट यांची बदनामी करून 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 एका वेळ अशी येईल की हे कदरतील लोक आता, आणि जेव्हा नंतर दुसऱ्या निवडणुका लागतील ना तिथे ॲटोमॅटिक भाजपला फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यात विसंवाद, यांच्यात प्रतिष्ठा, राजकीय प्रतिष्ठा, नंतर यांना जे अधिकार आहेत ना ते धोरणामध्ये त्यांची एक वेगळी भूमिका, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांचे वेगवेगळे मतांतर आहेत. यातून मागे अशोक चव्हाण म्हटले होते की मला विचारलं जात नाही, नितीन राऊत म्हणताय मला विचारलं जात नाही, आता मुख्यमंत्री पण म्हणतात की मला पण विचारलं जात नाही. मग हे चालवते कोण? मग यांच्यात एकदा देवेंद्र फडणवीस सुरुवातीला म्हणाले होते की आंतरविरोधाने कारभार पडेल यांचा. त्यामुळे तो जे नाही का एखादा खलीसारखा पैलवान आणि दुसरा एखादा वीक पैलवान, तर ते एकमेकांसोबत फाईट केली तर ते विषय होऊन जाईल. मला ह्या मुद्द्यावर एक कमेंट करायची आहे. तुम्ही जसं म्हणले भाजपला फायदा होईल, तो नक्कीच भाजपला फायदा होईल. पण हा जो मुद्दा आहे ना परमवीर सिंग यांचा, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की त्यांनी सही आहे की नाही हा काय प्रश्न झाला. म्हणजे सही आहे की नाही, आता तो व्यक्ती सांगतोय की बाबा मी लिहिलं आहे, मी कोर्टात चाललो आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलाला DNA प्रूफ मागणार का की मी तुमचाच म्हणून? ही सरळ गोष्ट तशी झाली. त्या गोष्टीपेक्षा त्याच्यात लिहिलेलं काय, आणि आपल्या गृहमंत्र्यांना प्रेस कॉन्फरन्सची इतकी सवय लागलेली आहे, आणि खास करून हिंदीमध्ये पुरावा दाखवला आहे की गृहमंत्री 15 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेत होते, आणि असं दाखवलं की गृहमंत्री 5 ते 17 क्वारंटाईनचा कालावधी 7 दिवस आहे, क्वारंटाईनचा कालावधी 7 दिवस आहे, आणि गृहमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि पुन्हा सांगायचं गृहमंत्री 5 ते 17 मध्ये क्वारंटाईन होते नागपूरला, होम क्वारंटाईन. असं काय करताय? गृहमंत्री जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा हिंदीत चालू करतात, हिंदी मिळण्याचं जास्त आकर्षण आहे त्यांना. त्यामुळे हे फालतू. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आहे की परमवीर सिंग यांनी जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करावं, नाहीतर मी अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा खटला टाकल. इतकी हिंमत येते कुठून? ते कदाचित निर्दोष पण असू शकतील. हा आता असू शकतील म्हणा, जर निर्दोष असतील तर आतापर्यंत राजीनामा देऊन चौकशीला सुरुवात केली पाहिजे असते त्यांनी. पण ते 100 कोटी आहेत, ते आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपला फायदा झाला पाहिजे म्हणून असं कट कारस्थान रचलं असू शकतं, त्यात काही शंका नाही. याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे, यामध्ये कुठं शंका नाही. पण जर तुम्हाला पॉलिटिक्सही सांभाळते जात नसेल, स्वतःचं घर नसेल वाचवता येत, तर महाराष्ट्राला कुठून वाचवणार तुम्ही? आणि त्यातल्या त्यात मला सांगायचं वाटतं त्यांना कंगना नाही सांभाळता आली. मला तर असं वाटतं की शरद पवारला राष्ट्रपती बनवा, BJP राष्ट्रवादी एकत्र व्हा आणि राष्ट्रपती राजवट लागू करून द्या किंवा सरकार बनवून टाका, असंच काहीतरी करा. आता एकूणच आपण लेख लिहा म्हणा फक्त आपल्या सामनामध्ये, ते त्यांचं सुरू राहू द्या. हा एकूणच जर आपण बघितले जनतेची प्रक्रिया चौकशीबद्दल व सरकार जे 3 पक्षांचं सरकार आहे त्याबद्दल जी काही त्यांची भूमिका आहे राज्यामध्ये, आणि त्यांनी केलेले न केलेले कामं म्हणता येईल ते असतील, वेळोवेळी होणाऱ्या आरोपांमुळे जनता कुठं तर डिसअपॉइंटमेंट आहे, आणि ह्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल की नाही हे पण बघण्यासारखं राहणार आहे. तुम्ही पाहत राहा यंगिस्तान न्यूज. मी इथंच थांबतो. धन्यवाद.